मागच्या वेळेस उपोषण केलं होतं त्यावेळेस पण आमचे हेच मुद्दे होते. मागच्या वेळेस एक मुद्दा त्यांनी विषय मिटवला की बाबा ते आम्हाला जे लोकांचा त्रास होता तो बंद केला. पण आमचे जे मुद्दे होते ते कायमस्वरूपी अजून जशाच तसेच आहे. तुमच्या ज्या समस्या त्या सुटल्याच नाही, सुटल्या नाही. आमची म्हणजे स्वतःची काही तुमच्या उपोषणामुळे इतर लोकांना फायदा झाला फायदा असं झाला. तुम्ही असं म्हणा. हा. तुमच्या आताच्या मागण्या काय काय, म्हणजे या मागच्या वर्षीच्या प्रलंबित मागण्या? मागच्या वर्षीच्या म्हणजे आतापर्यंत जे आम्ही 2018 पासून जे मागण्या चालू आहेत आमच्या ते कायमस्वरूपी त्याच आहेत की पाणी, रस्ते, ड्रेनेज लाईट ह्यापैकी एकही आमच्या मागण्या पूर्ण झाले नाही. अच्छा, ड्रेनेज पाणी लाईनचं अधोरच काम आहे. 75% काम जशाच तसं आहे. 25% मागच्या वर्षी त्यांनी टाकलं होतं, पण 75% काम आहे. काय काम केलं त्यांनी? पाईपलाईन थोडीफार आतरलेली आहे, पण त्यांच्यामध्ये पाणी टाकायला म्हणजे पाणी कुणीकडे काढून दिलेलं नाही. कशात? गटार नाली? गटार नाही, पिण्याच्या पाण्याची काय व्यवस्था आहे? पिण्याचं पाणी नाही, वापरण्याचं पाणी नाही. आम्ही सध्या आता टँकरचं पाणी विकत घेतोय. किती दिवसापासून? जशी इथं राहायला आलो तसं. किती खर्च आहे तुम्हाला दर महिन्याला? दर महिन्याला आम्हाला 3-4 हजार 6 हजार जशी फॅमिली लहान मोठी असते तसं खर्च आहे. मी असं ऐकलं की पाण्याचा टॅक्स पण ग्रामपंचायत तुमच्याकडून घेते. हो घेते, आम्ही भरलेला आहे. मी स्वतः भरलेला आहे. कधीपासून भरताय टॅक्स तुम्ही? आम्ही जसे राहायला आलो तसं नील पावती आहे आमच्याकडे. आता पण भरला आम्ही मागच्या वर्षी. अच्छा, सरपंचाचं काय म्हणणं आहे, टॅक्स घेऊन पाणी देत नाही? सरपंचाकडनं ग्रामपंचायत मध्ये भरला आम्ही टॅक्स. सरपंचाचं म्हणणं काय आता त्यांना माहिती. नमस्कार, माझं नाव अश्विनी बालेकर. ग्रामपंचायतमध्ये आम्ही आमच्या करपट्टी भरली, नळपट्टी भरल्या, आरोग्याचे पैसे भरले, पण आम्हाला त्या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या नाही. त्या ते केव्हा उपलब्ध करून देणार? आमचे भरलेले पैसे, आमचे भरलेल्या पैशाचा त्यांनी कुठे उपयोग केला याचा आम्हाला त्यांच्याकडनं उत्तर पाहिजे. आणि यावेळेस जर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही पूर्ण आमच्या जेवढे पण आमच्या इथं मतदान आहेत ते मतदान करणार नाही. आम्ही मतदानाचा बहिष्कार करणार आहोत. नाव सांगा ताई. नमस्कार, मी रत्ना बालू पवार, मी गट नंबर 9 इथे राहते. आमच्या इथं कोणत्याही सुविधा उपलब्ध नाही. मागच्या वर्षी उपोषण केल्यानंतर त्यांनी दुसऱ्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आणि त्यांचाच फायदा करून दिला. त्यातही आमचे काही होते मुद्दे तर त्याच्यावर त्यांनी काही चर्चाही केली नाही आणि आमचे मान्य पण केलेलं नाही. जेवढं काही आम्हाला पाहिजे होते त्या सुविधा आजही आम्ही ड्रेनेज लाईन, लाईट, पाणी या बऱ्याच गोष्टी, रस्ते याच्यापासून आम्ही वंचित आहे आजही. तर तोपर्यंत आमचं होत नाही पूर्ण मागणं, तोपर्यंत आम्ही उपोषण काही बंद करणार नाही. आणि उपोषणामध्ये कुणाला काही झालं तर प्रशासन जबाबदार राहील या सगळ्या गोष्टीला.